राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संबंध हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा करून राजमाता जिजाऊ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विनम्र स्मृतीस अभिवादन करून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित या भव्य पक्षप्रवेश सोहळा पक्षाच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या पक्षाच्या मेळाव्यासाठी त्याचबरोबर नव्याने निवडून आलेले नगराध्यक्ष सर्व पक्षाचे नगरसेवक नगरसेविका यांच्या जाहीर सत्कार समारंभाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष आपल्या सर्वांचंच आधारस्तंभ लोकप्रिय खासदार आदरणीय तटकरे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे माननीय अनिकेतबाई कार्याध्यक्ष सुभाषजी केकाणे साहेब, स्नेहल दिदी, राजूदादा साबळे, सन्माननीय मधुकर पाटील साहेब, बंधू मोरे साहेब, सुरेशजी मगर साहेब, निवडून आलेले आपल्या तिन्ही सन्मान्य नगराध्यक्ष, सर्व निवडून आलेले नगरसेवक नगरसेविका, कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे तालुक्याचे अध्यक्ष विनोद भाऊ, त्याचबरोबर शिवराम भाऊ, भाई नरेंद्र शेठ, ज्यांचा पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी पार पडत आहे ते आदरणीय किशोर भाऊ, व्यासपीठावर उपस्थित असणारे या विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व सन्मान्य पदाधिकारी, सर्व सन्मान्य नेते, संघटनेचे आलेले सर्व सन्मान्य पदाधिकारी, सर्व तालुक्यातून आलेले सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते पदाधिकारी, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, मी सर्वांच्या वतीने आदरणीय किशोरबाईंचं आणि त्यानिमित्ताने पुन्हा एकदा असलमबाई आपलाही मनापासून स्वागत या ठिकाणी करते। खरं तर बऱ्याचशा कालावधीपासून या संबंध विभागामध्ये आदरणीय तटकरे साहेबांची अनिकेतबाईंची आमच्या सगळ्यांचीच त्यानिमित्ताने इच्छा होती की या संबंध भागाचा एक जाहीर मेळावा त्या ठिकाणी व्हावा, पण तो जाहीर मेळावा आदरणीय दादांच्या उपस्थितीमध्ये आणि त्याचबरोबर एक भव्य दिव्य पक्ष प्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने असेल असं क्वचित आणि किंचितही आम्ही काही दिवसांपर्यंत विचार केलेला नव्हता। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनिकेतबाईंनी आदरणीय तटकरे साहेबांच्या सूचनेनुसार सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसोबत या निमित्ताने बैठका त्या ठिकाणी आयोजित केल्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तयारीला त्यानिमित्ताने आपण लागलो होतो, ज्याचा उल्लेख आदरणीय किशोरबाईंनी या ठिकाणी केला। जिल्हा परिषदेमध्ये त्यांच्यासोबत सहकारी म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली। मी अध्यक्ष म्हणून आदरणीय दादांच्या आणि तटकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जरी विराजमान झाली तरी काम करत असताना कुठेही आम्ही एकमेकांसोबत मनभेद कधी ठेवले नाही, कधी विरोधी भावना ठेवली नाही। मला या निमित्ताने पक्षाच्या माझ्या सगळे पदाधिकारी इथले असतील, शिवराम भाऊ असतील, भाईसाहेब असतील, त्याचबरोबर आदरणीय नरेंद्र शेठ असतील, आमचे विभागाचे अध्यक्ष संतोषजी असतील, सगळ्यांचे सुद्धा या निमित्ताने आवर्जून उल्लेख करायचा आहे आणि आभार मानायचे की पक्षवाढीचा ज्या वेळेला विषय येत असतो त्यावेळेला आपण सर्वच संघटित असतो, याचं एक उदाहरण या नागोठणे विभागाने नक्कीच या ठिकाणी दिलेलं आहे। आणि म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने नूतन अशा या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानत असताना आजचा हा पक्षप्रवेश सोहळा आदरणीय दादांच्या हस्ते त्या ठिकाणी होत आहे। काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेमध्ये ज्यांनी पहिल्यांदा आदरणीय तटकरे साहेबांचे सहकारी म्हणून काम केलं ते असलमबाई असतील, रमेशजी मोरे असतील। सुरुवात खरं तर दिदी आपण त्या ठिकाणी केली, राजूदादांनी केली, मधल्या कालावधीमध्ये रमेशजी सुद्धा पक्षात आले ज्याचा उल्लेख आदरणीय अनिकेतबाईंनी या ठिकाणी केला। आणि मग नंतर ही दोन वरिष्ठ मंडळी जी पुढच्या वेळेला त्यांचं मार्गदर्शन आम्हालाही त्या ठिकाणी नक्कीच स्थानिक पातळीवर काम करत असताना मिळणार आहे आणि ते होत असताना आदरणीय तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली जसं नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये 71 नगरसेवक निवडून आणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा 1 नंबरचा पक्ष ठरलेला आहे, तशाच पद्धतीनं येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये महिला संघटन असेल, युवती संघटन असेल, आपले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते असतील, इतर सर्व विभागाचे आमचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी असतील, हेही त्या ठिकाणी दादा आपल्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीनं या कालावधीमध्ये आम्ही निवडणूक लढवू। आम्हाला या गोष्टीची जाणीव आहे की आपण तर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहात, महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत आणि त्या महानगरपालिकेचा प्रचार इतक्या जोरात सुरू असताना सुद्धा रायगड जिल्ह्यातील तळा नगरपंचायतीचं भूमिपूजन आणि किशोरबाई आपल्या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी दादांनी येणं हे आपल्याला नक्कीच अधिकाधिक ताकद देणारं ही आपल्या दृष्टीने ही बाब आहे। त्यामुळे मी दादांचे या निमित्ताने आभार मानते। साहेबांवर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे, त्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये कार्यकर्ते पदाधिकारी म्हणून ज्या ज्या वेळेला ताकदीने पक्षाच्या चिन्हावर
जी काही आपले उमेदवार उभे राहतील त्यांना अधिकाधिक मताधिक्याने निवडून आणण्याची साठीची धडपड काम हे त्या निमित्ताने एक पक्षाचे कार्यकर्ते म्हणून दादा आम्ही नक्कीच त्या निमित्ताने करू. युती आणि त्या संदर्भातला निर्णय तर आपण तटकरे साहेब त्या ठिकाणी घ्याल, पण जे काही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढेल त्यामध्ये आदरणीय भाई असतील, मी असेन, आम्ही सर्व मंडळी असू. म्हणजे आमच्या दोघांच्या आणि साहेबांच्या निवडणुकीला जितकी मेहनत आम्ही केली नाही त्याच्यापेक्षा 10 पटींनी जास्ती आम्ही कार्यकर्त्यांच्या निवडणुकीला नक्कीच त्या ठिकाणी करू असा शब्द या निमित्ताने देते. आणि आदरणीय तटकरे साहेबांना या ठिकाणी विनंती करते की त्यांनी आपल्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि जमलेल्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करावं.